नमस्कार मंडळी, गावठी आपल्या चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मुलगी बघण्याचा पार्ट 2 तुम्ही बघा जाऊन बाबा, मला काय लक्षात यायला गेलं. आणि काय गरज होती को तुम्हाला मध्ये मध्ये हे करायचं? तुमच्यामुळे तर झालंय सगळं, दोघीमुळे माझं लग्न मुलं आहे सगळं. बसाई तुला काय कळतंय रे? काय तुला काय कळतंय? पोरगी बघितली का कशी बघत होती? कशी बघत होती? चांगली नव्हती काय? लग्नानंतर कुणाला एकाला बघायची तू होता नवरदेव आणि दुसऱ्याला बघत बसायची. होय, लय शहाणा दोघी जणी. ही तर माय नारळच घेऊन आली. काय करत होत? नारळ इथनं घेऊन यायचा तुला. चला दोघी पण लय शहाणा. चला चल बाबा, चला तुम्हाला दाखवतो. हा, माझं लग्न मोडला तुम्ही दोघीच्या दोघींनी. मला काय सांगायचं नाही. मला ह्याच्यामध्ये सगळं ह्याच्यामध्ये मला तीच पोरगी करायची. मी काय नाही तर घर सोडून जाणार आहे, तुला सांगतोय. आय बघले काय म्हणाला आय? सांग मला तसलं का? तिथं गेल्यावर सगळी इज्जत घालवली आपली. त्यानं अंगठा कोण इज्जत घालवली? नाही म्हणत होता, अंगठा चुकू नको म्हणत होता. तर बाबा हेडा उतारू नको, आपण दुसरी पोरगी बघू सरळ डोळ्याची. सरळ डोळ्याची नाही ना, कुठली नाही. मला तीच पोरगी पाहिजे. मला काय सांगू नको तुम्ही दोघी जणी. नारळ सुद्धा सोडला नाही हिनं. नारळ जाऊन घेऊन यायची तुझी काय गरज होती का तिथं? हा, एखाद्याला नारळ दिलेला कोण माघारी घेऊन येते का? बघायला आणखीन माझ्याकडं. माझ्या आताच्या आता जाय फोन करायचं तुम्ही दोघे, माझं लग्न जमवायचं. मी आता सांगाल, नाही तर मी घर सोडून चाललोय. मला सांगायचं नाही दोघीने. तसला विषय करू नको. बॅलन्स राह माझ्या मोबाईलात. मी जेवले नाही, बॅलन्स राह माझ्या मोबाईल. मला काही नाही बघायला. सांग की. तू सांगा जरा. बरं दिदी, लाव ग फोन तेवढं. मामी लाव ग. नाही बघ, जा बघत नाही बघ दादा. नाही मी लावणार. लाव ग बाई, तुझ्या पाया पडतो. तुला पैसे देतो वाटलंच तर. पैसे देतो का? हा, पैसे देतो मी वाटलंच तर तुला. हा, रोग देतो ना? रोग देतो लगेच. आय बघा, किती द्यायचे सांग तुला? मला 1000 रुपये देतो का? एक फोनला 1000 रुपये घेतीस का तू माझ्याकडून? मग काय करू मी? काय करू मग मी? रिचार्ज करतो जा मी तुला राहू दे, मला काय 50 रुपयाचा. 50 रुपयाचा? आय सांग की त्याला. हा. 50 रुपयाचा रिचार्ज करतो म्हणाला. 30 रुपयाचा रिचार्ज करतो का? लावते पटकन बघ. लावू का? करतो बाई. बघा दादा, जर तू रिचार्ज केला नाही लग्न मोडून येईन तुझा, सांगायला लागले मी तुला. करतो बाई, रिचार्ज करतो. लागला का नाही? दे बाई त्या भाड्याकडे, मला नाही हे करायचं. तरी बोल. तुला काय झालं बोलायला? माय नाहीस का तू माझे? हॅलो सासूबाई, नमस्कार. कोण आहे का बाया भाड्या? माझ्या लेकीवाचे लग्न राहतील, सासूबाईचं म्हणायला लागलाय बाया मला. बरं नाका जोडायला बाय, लवकर यायचंय तवरच. अहो, आम्ही सकाळी येऊन गेलेलो. हो, तुमच्या पाया ती पडलेलो मी ती. हा हा हा, तुमचं जावई होणार हो. हा, नारळ सुद्धा ठेवला नाही, तसाच घेऊन गेला आंबा नारळ पाहुणा. आणि अंगठा चुक्या हाय काय ती जावई? वा 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 वा, लय रीतीची हाय ती बघा. काय सुद्धा रीतपात करीत नाही ती. आणि जावई व्हायला या लागला आमच्या घरला. पोरगी देत नाही, जावा तिकडं. नाही हो सासूबाई, तसं करू नका. मी तुमच्या पाया पडतो हो. नाही नाही नाही, तसं करू नका. काय सुद्धा करू नका. कधी तर माझ्या पाया पडलाय का? होणार सासूच्या पाया पडायला निघाला. आई, मला लय टेन्शन यायलंय अगं. तुझं कसं होणार की तुझं लग्न आहे तर बाई, तुला माहित. ठेवला का नाही फोन? बघ, तुझी मर्जी. त्यांना बोलायला काय व्हायला होतं मग तुला? काय बोलायला म्हणजे कवाचन झालं मी तुम्हाला बोला म्हणाल, ही मध्ये मध्येच बोलती काय ना काय. उताळा व्हायला आणि ही झाला आणि ती झाला. करायचंय का जायचंय का? या म्हणल्या का नाही तर नारळ फोडून खाता मग आम्ही. जायचंय बाई. त्यांनी या म्हणल्या का? या म्हणले ते, चल लवकर उठ. हे नारळ आणि ते आंबा घेऊन चल. तू मध्येच आंबा खाऊन टाकलं तू तर. आता कुठला आंबा आणायचं? काय बघ दीदी, आता आपण जाऊ हो त्या पुरीच्या मम्मीला आणि पुरीला व्यवस्थित बोलू. माझे मी पाया पडतो त्यांच्या. तुम्ही नका टेन्शन घेऊ दोघी जणी. मला लग्न करायचंय. खरं आहे गड्या. खरंच आहे. पड पाया त्याच्या. हा, ते इकडं माईच्या पाया पडलास का रे? नाका पडा ना गेलो. जाऊ दे. बांगी पोरगी आहे, राहू दे. आता मी जाणार हाव. तुम्हाला यायचं असलं तर या दोघीला, नाहीतर इथंच बसा. माझा फोन आहे. फोन माझा आहे की. धर
तू येणार आहे फोन घेऊन जायलाय बघ. तू जर नाही आली तर मी तुझं काय कर नाही काय करतोस माझं? बघ मग तुला कळलं काय करतोस सांग. अच्छा चला लग्न करायचंय काय उठ ग पोरगी पुन्हा भेटायची नाही चल. हा हा चला लवकर बिगी बिगी आपल्याला जायचंय तिकडे लवकर चला लवकर पळू नको आम्हाला पण यायचंय. हा चल मग चल ग. तुमच्यामुळे तर राहिले सगळं हो मामी मामी हाव का घरात अयो तुम्ही आलो का जातो. नमस्ते वहिनी. हा नमस्कार ताई या. आवा वहिनी इथं हाय मी. अहो या की ताई. आवा हाय दिसते का? आवा ती तुमची सासूबाई हाय. एवढी बारकी हा? आवा दिसतंय का तुला? चला या की. बया पोरगी तर लय बारीक राहिली आता काय खरं नाही नमस्कार मामी तीन तीन बऱ्या याच लागला हो बाया पाहुणं तुम्ही. कुत्र हाड म्हणलं तर हाडूक टाकून पळतो तुम्ही साठडा बी घेऊन पळायला लागला. नका बी म्हणलं तर फिरफिरूच येताव तुम्ही. आमच्या भाड्याला दुसरी पोरगी सापडा नाही व. तसं बोलू नको हे बाई त्याने हाकलून लावतील आणखी तसंच बोलावं लागतंय म्हणून पोरगी देतात असते ती. तुला कळत नाही बस उग तू काय पण बोलून वाट लावते माझ्या ह्याची इज्जत खाल्लं होते बघ हे ना आज. इज्जत कसली घालली ते तुमची कशाची इज्जत जाते का माझी इज्जत जाते का तुमची जाते तुला हाय का इज्जत? काय इज्जत आहे का मित्र तुला खेळायला घेत नाही ती रे. होय मित्र घेत नाही ते कोण मित्र घेत नाही त्यांच्या आईला त्यांना बघ त्याचं जरा नीट पाहुण्याच्या पद्धतीनं राहा. आ काय करायचं द्यायची का पोरगी मग त्या पाहुण्याला का न ग? ए बोल की द्यायची तोंडानं सांग की होय म्हण की द्यायची का? कवा द्यायची? कवा सुपारी फोडायची? आता लगेच का? तयारी आहे का? बसा खाली आता कुणी चटाई फिटाई टाकीत नाही तुम्हाला खाली बसा का हाय ती बोला जावा निघून चहा पाणी बी कुणी करीत नाही साखर नाही आमच्यात चहाला. नाही मामी आम्ही चहा वगैरे पिऊन चहा नाश्ता जेवण करून आला घरनं आम्हाला मला चहाची ह्याची तलप नाही झाली मला तर चहा प्यायचा होता ही बाई तर नाहीच म्हणायली या. ए बाई बस की आपण हॉटेलमध्ये पिऊ. अगं आय आपण कधी हॉटेलमध्ये प्याला आपण टपरीतच पाहतो तिच्या. मधबे आपल्या दोघीला कळते ग काय छानपणा कसं तू शांत. चहा तर कशाचा करायला लागले त्यांनी पोरगी दिली आहे मला तीच पोरगा करायचा आहे ग मला बी आवडलाय बघ. कर बाय तुझ्या मनानं आता तुला आवडलाय म्हणल्यावर कर आता मी तर काय करणार आहे पुन्हा. तुला छिसक गेलीच बाया मग कशी त्यांनी करतेली नाही ती सासूला हिसका घेत होती त्या दिवशी कसं करायचं मग. मला करायचंय करा करा मग बरं झालं. विचारू बामना कुंड ही बघू कसं आहे कसं नाही. तर काय माकडं येऊन बसलेली उठच ना ती दारातली ती आई माकडं बिकडं काय म्हणायलीच गा ती नवरा आणि सासू आहे की माझी का तशीच घेऊन जाते ती काय माहिती आता. नाही थांबते ती की या इकडं जावई होणार तुम्हाला एकट्याला बोलायचंय मला या जरा शहाणं दिसायला तुम्ही जरा. ही काय नुसती येडी गायबानी दिसायला ती भांडकुदळी आहे तिले. बोला पोरगी म्हणती पसंत हाय नवरदेव तुम्ही म्हणता पोरगी पसंत हाय. तुमच्या आईने आणि बहिणीला विचार करा बोला आई बहीण काय म्हणते ते. हा माझी तर पोरगी फुलकुबूत फुलात वाढिलेली आहे. आम्ही पण सांभाळू की तिला चांगलं फुलकोप फुलकुबूच्या फुलात वाढिलेली आहे. तसं सांभाळचाल का? मग हा मग हाय मग आईचं टेन्शन नका घेऊ मग तुम्ही विचारा तुम्ही आईला बहिणीला आणि मग विचार करा. त्यांनी काय बोलल्यावर त्यांचं नरड धरतो कशाला नरड धरता कुणाला जाच करते ती नाही कशाच नाही बामणाला ही विचारते आणि सुपारी ही फोडू पुन्हा आपण बघून कसं आहे दोघाचं जुळतंय काय हे करू. हा आणि आता काय दुसरं काय करीत ना सुपारी फोडून साखर खाऊन तोंड गोळ करून जावा पुन्हा 2-4 दिवसानं बघू. यस लगेच जमलं आहे लगेच जमवलं का नाही बघ मी लय उतावळा होऊ नको. उतावळा नाही लगेच जमलं मी बघ हा द्या मामी द्या साखर द्या जाऊ द्या आम्हाला पण द्या जरा साखर तोंड गोड करा. पाया पडतो थांबा मामी पाया पडतो आहो पडतो अरे काय अक्कल बिक्कल नाची चीज आहे का? नाही गाय पडलो ग आता लगेच जमलंय ग तुला कळलं नाही साखर काय का नसती चहा का नाही काकू? माझ लगीन जमलं आता चला उठा चहा प्यायचा आता आपण घरी जाऊन पिऊ चहा. तर
टपरीतच पिऊ चला. नग नग तुम्ही जाऊन पिऊ की आता. चला आई म्हातारीले चेंगट हाय माई. चल बाबा चल. चल बाबा चल चल चल. अरे ही तर घे. अगं नारळ आणला होता पुरीला द्यायचा का नाही तिला नारळ. नको राहू दे. बरं. सुपारी थोडी ना फुटली. यस माझी 150 रुपये चप्पल घाल दे मला. यस अगं होय ग दीदी बाहेरच या ना गेली कस काय ग. चल बाबा. अगं बघू तर ती की मला ते बघू तर दे. लग्न झाल्यावर तुलाच बघत बसल ती दुसरीकडे बघल. चल.